पालक डाळ कशी बनवतात याची दाखवणार आहे. तेल गरम झालं तसं मी यात जिरा ऍड करते, थोडीशी मोहरी, कढीपत्ता ऍड करते, हिरव्या मिरची ऍड करते. हिरव्या मिरच्यांना थोडासा कट करून घ्यायचा. यात मी एक बारीक चिरलेला कांदा ऍड करते. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा लालसर झाला तसा मी यात 2 छोटे टोमॅटो बारीक करून घेतले, ते ऍड करते. टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा. त्यात मी 3 शिट्ट्या करून घेतलेली डाळ ऍड करते. वरून हे मी पालक व्यवस्थित स्वच्छ धुवून बारीक करून घेतलं, हे मी यात ऍड करते. कोथिंबीर ऍड करते. हळद ऍड करते. डाळ उकडून घेताना मी मीठ घातलेलं, त्यामुळे यात मी आता थोडंसं मीठ ऍड करते. हे थोडंसं मिक्स करून घेते. यावर झाकण ठेवून याला 10 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेणार. याचं झाकण काढून 1-2 वेळा असं मिक्स करून घ्यायचं. पालकच्या डाळीवर आपण फोडणी टाकण्यासाठी फोडणी तयार करून घेऊ. इथे मी तेल गरम करून घेते. तेल गरम झालं तसं मी यात 15 लसूण पाकळ्या घेतल्यात, सोलून ठेचून घेतल्यात. लालसर कलर येईपर्यंत याला फ्राय करून घ्यायच्या. तर यात या लाल मिरच्या 2 ऍड करते. त्याला देखील थोडंसं भाजायचं, फ्राय करायचं थोडं. आणि फोडणी ह्या डाळीवर ओतून घ्यायची. म्हणजे तुमचा खमंग वास येतो या डाळीला. आणि एकदा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. या डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये लिहून कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.